आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। मूर्तिजापुरात धडाकेबाज पोलीस कारवाई, फिर्यादीच्या घरात घुसून शिवीगाळ, विनयभंग व धमक्या, आरोपीची वरात काढून शहरात खळबळ। मूर्तिजापूर तालुक्यातील टेलिफोन स्टेशन विभागात 20 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 9:30 वाजता घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे। फिर्यादी सौ निशा वैभव भगत घरी असताना आरोपी सनी विजय दुबे वय 24, वैभव संतोष कोकाटे वय 22, योगेश उर्फ आदित्य कोकाटे, यश अनिल चन्ना केसले वय 20 व आकाश वासुदेवराव उईके वय 32 सर्व राहणार सत्संग भवन परिसर मूर्तिजापूर यांनी घरात घुसून अश्लील भाषेत शिवीगाळ केली, फिर्यादीचा विनयभंग केला तसेच फिर्यादीच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या। फिर्यादीच्या तक्रारीवरून मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 399/25 भारतीय न्याय संहिता कलम 74, 189(2), 189(4), 190, 191(1), 191(2), 296, 333, 351(3) नुसार गुन्हा नोंदवण्यात आलाय। घटनेनंतर पोलिसांनी विजेच्या गतीने सनसनाटी कारवाई करत 3 आरोपींना मूर्तिजापूर येथून तर उर्वरित दोघांना बडनेरा अमरावती येथून जेरबंद केलं। अटकेनंतर पोलिसांनी आरोपींना शहरातून भारी पोलीस बंदोबस्तात काढलेल्या वरातीने शहरात प्रचंड खळबळ माजवली। यावेळी आरोपी पोलिसांसमोर इसके बाद झगडे करूंगा नाही, माफी करा अशी गयावया करत होते। हा नजारा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली होती। ही थरारक कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल पवार, पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी व त्यांच्या पोलीस पथकाने केले। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी करत आहेत। लोकशाही न्यूजसाठी अकोला जिल्हा प्रतिनिधी आशिष वानखडे। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।